या सर्व वस्तू HIV एड्स पॉझिटिव्ह अनाथ मुलांनी बनवलेल्या आहेत, परंतु ह्या तुम्ही सहानुभूती म्हणून खरेदी करू नका, तर यांची क्वालिटी बघा आणि त्यानंतरच खरेदी करा. तर या कलाग्राम मध्ये कुठल्या कुठल्या वस्तू होतात ते मी तुम्हाला दाखवते. हँड पेंटेड ज्यूट बॅग्स, पाय पुसणी, हँडवॉश सोप, रिव्हर्स धूपदानी, अगरबत्ती स्टँड, प्युमी स्टोन रामसेतूवरून आणलेला आहे, तरंगणारा स्टोन आहे तो. त्यानंतर इथे आहे मोबाईल चार्म्स, लोकरीच्या वस्तू, बॅग्स, पेंटिंग, तेलाच्या बॉटल. त्यानंतर साबण आहे, आयुर्वेदिक साबण, की चेन, कॅन्डल्स, स्टोन पेंटिंग, तसेच इतर वस्तू आहेत. तर एवढ्याच वस्तू नाही तर अशा खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या कलाग्राम मध्ये ह्या HIV एड्स पॉझिटिव्ह मुलांद्वारे तयार केल्या जातात. तर तुम्ही स्टॉल नंबर 32 ला नक्की भेट द्या. आणि फक्त भीमथडीलाच नाही तर तुम्ही बीडला इन्फंट इंडिया आनंदग्राम येथे सुद्धा नक्की भेट द्या आणि या मुलांच्या कलेला वाव द्या. नमस्कार, मी डॉक्टर जागृती बोरसे बारगजे. आम्ही आलो आहेत इन्फंट इंडिया आनंदग्राम बीड येथून. ह्या सर्व वस्तू HIV एड्स पॉझिटिव्ह मुलांनी बनवलेल्या आहेत. मी तिथे मेडिकल काउन्सिलर म्हणून काम बघते आणि हे काम बघत असताना मला असं लक्षात आलं की HIV बद्दलचा समाजामध्ये जो स्टिग्मा आहे त्या स्टिग्मामुळे मुलांकडे व्यवस्थितरित्या बघितलं जात नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम होतो. म्हणून त्यांच्यामध्ये नैराश्य पण येतं आणि हे नैराश्य दूर करण्यासाठी मला वाटलं की त्यांच्यातलं कलागुण आपण बाहेर काढलं पाहिजे, कारण प्रत्येकामध्ये कुठलं ना कुठलं कला हे असतंच दडलेलं. तर जेव्हा मी हे कलागुण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर कलाग्राम आमचं उभं राहिलं आणि प्रत्येकाने काहीतरी वेगळं असं तयार केलं. कलाकाराला कोणती जात नसते, कलाकार हा कलाकारच असतो.